अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाच्या पथकास गुरसाळे शेळवे येथील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर कारवाई करून 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. गुरसाळेत 58,80,000 तर शेळवेत 67,08,000 रुपये असं एकूण 1,25,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गुरसाळ येथील भीमा नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रिपर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पोलीस पथकाने प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि या ठिकाणी विविध वाहनांद्वारे वाळू चोरी करताना दिसून आल्याने कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईत एक जेसीबी, 2 टिप्पर, 1 टेम्पो, 2 ट्रॅक्टर, 1 मोटरसायकल तसेच 25 ब्रास वाळू असा एकूण 58,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सोमनाथ गणपत शिरतोडे, पंकज कोळेकर, विनोद कोळेकर, विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समाधान चव्हाण, अतुल अनुराध पवार, सौदागर अभिमान शिंदे आणि इतर 3 ते 4 इसमांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 18 नोव्हेंबर रोजी शेळवे येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एक जेसीबी, 2 टिपर आणि अंदाजे 25 ब्रास वाळू असा एकूण 67,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाई दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुक्की करून आरोपी पळून गेले आहेत. विकास उत्तम बागल, तुकाराम गाजरे, बापू नागटिळक, तानाजी पवार आणि इतर 3 ते 4 इसमांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे.